जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती परिवर्तनशील आणि आव्हानात्मक ठरणारी आहे. सूर्य 16 जुलैपासून तुमच्या 9व्या घरात प्रवेश करतो, ज्यामुळे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण आणि वडिलांशी संबंध यावर अधिक लक्ष केंद्रित होईल. बुधही 9व्या घरात असल्यामुळे तुमचे विचार आध्यात्मिक आणि संशोधनात्मक पातळीवर पोहोचतील. गुरु 8व्या घरात असल्यामुळे आकस्मिक बदल, गुप्त ज्ञान आणि आर्थिक उलथापालट यांचा अनुभव येईल. शनी 5व्या घरात असल्यामुळे प्रेमसंबंध, मुले आणि सर्जनशीलतेशी संबंधित जबाबदाऱ्या वाढतील. राहू 4थ्या घरात आणि केतू 10व्या घरात असल्यामुळे घरगुती वातावरण आणि करिअरमध्ये अस्थिरता जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात थोडीशी गोंधळात जाईल. केतू 10व्या घरात असल्यामुळे तुमच्या मेहनतीला अपेक्षित ओळख मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद किंवा कार्यालयातील राजकारणामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काहींना नोकरी बदलण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र 16 जुलैनंतर सूर्य 9व्या घरात गेल्यामुळे भाग्याची साथ मिळेल आणि परिस्थिती सुधारेल. मंगळ 28 जुलैनंतर 11व्या घरात प्रवेश करतो, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो, पण भागीदारीत पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. गुरु 8व्या घरात असल्यामुळे आकस्मिक खर्च, जुनी कर्जे फेडणे किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. घराच्या दुरुस्ती, आईच्या आरोग्यावर खर्च किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारात अडथळे येऊ शकतात. बुध 9व्या घरात असल्यामुळे भाग्याच्या जोरावर काही उत्पन्नाचे स्रोत चालू राहतील. 11व्या घरात मंगळ आल्यावर उत्पन्नात वाढ होईल, मात्र खर्चाचे नियोजन व्यवस्थित ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकेल. प्रेमसंबंधात आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल. शनी 5व्या घरात असल्यामुळे प्रेमात जबाबदाऱ्या आणि गांभीर्य वाढेल. काहींना प्रेमसंबंधात तणाव किंवा अंतर जाणवू शकते. गुरुची दृष्टी 7व्या घरावर असल्यामुळे विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह योग निर्माण होईल. शुक्र 26 जुलैनंतर 8व्या घरात गेल्यामुळे नात्यांमध्ये गूढता आणि भावनिक गुंतवणूक वाढेल. संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नात्यांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबाच्या बाबतीत राहू 4थ्या घरात असल्यामुळे घरगुती वातावरणात अस्थिरता, भांडण किंवा आईच्या आरोग्याशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. घरात वारंवार चिडचिड किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शनी 5व्या घरात असल्यामुळे मुलांबाबत चिंता किंवा त्यांच्या वागणुकीबाबत मतभेद संभवतात. 16 जुलैनंतर सूर्य 9व्या घरात गेल्यामुळे वडिलांशी संबंध सुधारतील. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे आयोजन होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कठीण पण शिकवण देणारा आहे. गुरु 8व्या घरात असल्यामुळे अभ्यासात अडथळे, एकाग्रतेचा अभाव किंवा विषय समजण्यात अडचणी येऊ शकतात. शनी 5व्या घरात असल्यामुळे अभ्यासात शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. बुध 9व्या घरात असल्यामुळे उच्च शिक्षण, संशोधन किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल, पण स्वतःची मेहनत अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. गुरु आणि शुक्र 8व्या घरात असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या, हॉर्मोन्सचे असंतुलन किंवा गुप्त आजार समोर येऊ शकतात. राहू 4थ्या घरात असल्यामुळे छाती, श्वसनसंस्था किंवा मानसिक अस्थिरता जाणवू शकते. मंगळ 11व्या घरात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील, पण उष्णतेशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. योग, ध्यान आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास आरोग्य सुधारेल. ग्रहस्थितीचा विचार करता गुरु, बुध आणि सूर्य तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये आकस्मिक बदल आणि आध्यात्मिक उन्नती घडवून आणू शकतात. शनी आणि राहूच्या स्थितीमुळे प्रेम, कुटुंब आणि आरोग्य यामध्ये जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.